काजल पुन्हा एकदा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि आजची सुरुवात अक्षरशः सकाळीपासून झालेली आहे। रोज माझी डेलीची जी स्टिचिंगची सुरुवात असते ते शक्यतो नाश्ता वगैरे झाल्यानंतर घरातलं सगळं काम आवरून म्हणजे झाडू पोछा कपडे टॉयलेट बाथरूम साफ करणं ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी शिलाई करायला बसते। पण आज झालं उलटं। आज मी फक्त चहा पिले आंघोळ केली आणि लगेचच शिलाई करायला बसले। देवपूजा तर आकाच करते, इथं आल्यापासून ती मला काही करूच देत नाही। तिला प्रचंड आवडतं देवपूजा करायला, पण तरीही मी माझा जाऊन देवाला टिक्का लावते, स्वतःला टिक्का लावते, पाया पडते। हे रेग्युलरचं काम ठरलेलं असतं आणि त्यानंतर मग शिलाई करायला बसले। कारण झालाच होतं, नाईट शिफ्ट आहे, कालच सांगितलं तुम्हाला। आणि हे आले होते सकाळी 7:30 पावणे 8ला आले असतील ते कंपनीतून घरी। आल्यानंतर ते काय आम्हाला उठवत म्हणजे मीच दरवाजा उघडते ते आल्यानंतर, पण ते आले तरी पण मी पुन्हा जाऊन झोपते। कारण की मला जोपर्यंत माझी स्वतःहून झोप संपत नाही किंवा वाटत नाही उठावंसं तसं तर मी जागी नसतेच। कसं तरी डोळे चोळत जाते, दरवाजा खोलते, पुन्हा येऊन झोपते आणि पुन्हा मग 10-15 मिनिटांनी मग रिलॅक्समध्ये उठते 8 वाजता। तर भरपूर कमेंट येतात की किती वाजता उठते, तर मी रेग्युलर रोज 8 वाजताच उठते। आणि आज तर काय झालं होतं, मी उठलेही नव्हते, ते पावणे 8ला आले। त्यानंतर लगेचच एक कस्टमर आल्या ज्यांचा हा ग्रीन कलरचा ब्लाउज आहे तो, तर 4-5 दिवस झालं त्यांनी शिवायला टाकला होता। पण जसं की मी सांगते की कस्टमरच्या कामाचा खूप जास्त लोड वाढलेला आहे। एका कस्टमरचे 4-4 5-5 ब्लाउज आहेत, त्यामुळे मला कळतच नाही की सुरुवात कशी करायची आणि एंड कसा करायचा। त्यात जो आकाचा कपडा घेतला होता त्याचं पण मी करत बसले, त्यामुळे उशीर झाला। विथ माझ्या जाऊबाईच्या मुलींचा घागरा शिवला, त्यामध्ये उशीर झाला, त्यामुळे हा जो ब्लाउज होता तो पेंडिंगला गेला आणि विसरून गेले। हेच काय, अजून भरपूर काम विसरून गेले, ते तुम्हाला पुढे कळेल। तर मग त्या आल्या पावणे 8 वाजता त्या आल्या होत्या, दार वाजवलं, आम्ही झोपलेलोच होतो। कारभाऱ्याने दरवाजा उघडला आणि त्यांनी सांगितलं की काजल झोपली आहे, ती उठल्यानंतर मी सांगतो तिला। तर त्या काय ऐकायला तयार नव्हत्या, कारण त्यांना माझ्याच तोंडून ऐकायचं होतं। मग त्यांनी अर्धा दरवाजा उघडला, मी जिथे झोपली होती तिथूनच पांघरून तोंडावरचं काढलं आणि त्यांना सांगितलं की आज संध्याकाळी देते म्हटलं, अजून झालेला नाही आहे, अर्धा झाला आहे म्हटलं, काल कटिंग केलं आहे, अजून स्टिचिंग करायचं राहिलं आहे असं मी त्यांना सांगितलं। तर त्या म्हटल्या ठीक आहे, पण जोपर्यंत मी नाही सांगितलं तोपर्यंत ती दारातून गेल्या नाही, तिथंच उभा राहिल्या। कारण त्यांचा कारभाऱ्यावर काही विश्वास नव्हता, त्यांना वाटायचं की ही खोटंच सांगतायत की एवढा वेळ झोपली, तर मी एवढ्याच वेळ झोपते। आणि रोज तर डेली मी उठल्याच्या नंतर कस्टमर येतात, पण आज तर अक्षरशः मी उठायच्या आधीच कस्टमर दारामध्ये। खरं तर माझे काम ना खूप चांगलं चालतंय, पण आता झालंय असं की शिलाई मशीन हे मला छोटी पडल्यासारखं वाटतंय। मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नवीन घेण्याचा मी ट्राय करतोय, सो बघू ते पुढं त्यालासुद्धा पैसे लागतात, त्यामुळे आता माहीत नाही ते कधी होईल। पण आता ह्या मशीनवरती जसं आहे तसं तर मी करत राहणार। मग मी त्यांना सांगितलं की संध्याकाळी देईन। मग म्हटलं आज सकाळपासूनच सुरुवात करूया, म्हणजे संध्याकाळपर्यंत होऊन जाईल हा ब्लाऊज दुपारपर्यंत। मग सकाळी सुरुवात केली आंघोळीच्या नंतर। तर मी क्लिअर करते की मी एवढ्या लेट का उठते। तर होतं असं, तुम्हाला माहीतच आहे, दिवसभर माझा स्टिचिंगमध्ये ह्याच्यामध्ये जातो। नाईट शिफ्ट असले की जे व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करायचे ते रात्री करावे लागतात, ते जातात कधी 6 वाजता नाईट शिफ्टला जातात, कधी 10 वाजता जातात। तशी नाईट शिफ्ट तर 10:30ला चालू होते, म्हणजे 11ला 10:30ला घरातून जावं लागतं। पण कधी आता ना मेचा महिना सुरू असल्यामुळं कधी 6 वाजता जावं लागतं, कधी 11 वाजता जावं लागतं। मग त्यांचं जसं काम असेल, तर काल ते 6 वाजता गेले होते, पण त्यानंतर मी जसं सांगितलं मला कामाचा खूप लोड आहे, मग ते करत बसले। मग संध्याकाळी स्वयंपाक वगैरे थोडंफार करायची गरज नसते, कारण ते होते त्यावेळेस 6:30पर्यंत स्वयंपाक वगैरे होतो, त्यामुळे संध्याकाळी मी डायरेक्ट माझ्या कामाला लागते। मग व्हिडिओ जे एडिट करायचे असतात का नाही ते करण्यासाठी जवळजवळ 2 तास जातात, 8 ते 10चा टाईम जातो। मग त्यामध्ये व्हिडिओ एडिट करत भांडी धुणं, घर झाडणं, रुद्रला खेळवणं, संध्याकाळी त्याला मला खेळवावं लागतं, कारण संध्याकाळी थोडासा चिडचिड करतो तो, त्यामुळे त्याच्यासोबत पण खेळावं लागतं थोडा वेळ। मग मी त्याला सुरुवात करून दिली की तो पुढे खेळतो, असं होतं। आणि मग यामध्येच 10 वाजतात, मग 10 वाजल्यानंतर त्याला दूध प्यायला द्यायचं, कचरा वगैरे बाहेर ठेवायचा, झाडू व्यवस्थित मारून घ्यायचा, गादी आणायची, हातरून टाकायचं, रुद्रला झोपवायचं। ह्यामध्ये जवळजवळ पावणे 11 होत येतात। मग पावणे 11 वाजता व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करायचा, कारण नाईट शिफ्ट असल्यामुळं मला दिवसा करणं होतच नाही, बेडरूममध्ये ते झोपतात।
हॉलमध्ये अक्का TV बघत असते, त्यामुळं मग मी व्हॉइस ओव्हर कुठे करणार, मला जागाच राहत नाही. त्यामुळे मग संध्याकाळी कोणत्याही परिस्थितीत व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करावाच लागतो, मग कितीही लेट होऊ द्या. त्यामुळे मग ते करता करता 11:30 होऊन जातात. तरी स्टोरीचा व्हिडिओ शक्यतो मी दिवसा एडिट करते, पण जो ब्लॉगचा व्हिडिओ आहे तो संध्याकाळीच व्हॉइस ओव्हर करून ठेवते. आणि मग 11:30च्या नंतर लाईट वगैरे बंद करणं, सगळी दारं बंद करणं आणि मग मी झोपायला जाते. पण पडल्या काय आपल्याला लगेच झोप लागत नाही, जवळजवळ 12 वाजता झोपायला. आणि त्यामुळेच मग मी सकाळी लेट, जोपर्यंत माझी झोप कंप्लीट होत नाही तोपर्यंत उठत नाही. पण एकदा का डोळे उघडले की पुन्हा झोपत नाही. हा माझा नियम आहे की उगाच लोळत नाही पडायचं. हां, पण झोप मात्र पूर्ण घ्यायची. आणि ह्यांना सुद्धा सवय माझी माहीत झाली, त्यामुळे ते जरी आले नाईट शिफ्ट करून तरी ते मला उठवत नाहीत, कारण त्यांनाही माहीत असतं हिला झोपेची गरज आहे, रात्री लेट झोपते आणि दिवसा पण हिला खूप काम असतं. त्यामुळे ते काय बोलत नाही आणि आले की निवांत मोबाईल बघत बसतात. मी उठली की मग चहा नाश्ता वगैरे होतो आणि मग ते झोपायला जातात. त्यानंतर माझं आपलं रेग्युलर जे डेलीचं रुटीन असतं ते सुरू होतं. तर असं असतं, त्यामुळे मी लेट झोपते आणि लेट उठते, कारण आपल्याला सुद्धा आपल्या बॉडीला झोप गरजेची असते. असं तर म्हणतात की संध्याकाळी लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठावं, पण ते होत नाही मॅनेज. कितीही ठरवलं तरी तसं होत नाही. तर मग शक्यतो मग मी माझं जसं आहे तसंच चालवते. तर अक्काचा वगैरे जो कुर्ता होता तो शिवून झाला, तुम्ही बघितलाच व्हिडिओमध्ये आत्ता. तर आता ह्या ब्लाऊजचं सांगते काय करायचं होतं. जवळजवळ 8 ब्लाऊज आहेत आणि शक्यतो हे त्यांच्या लग्नाच्या टायमिंगचे ब्लाऊज असतील आणि आता ते काय त्यांना बसत नाही. मग त्यांनी सांगितलं होतं फिट करायला, पण ह्या सगळ्या ब्लाऊजवरती डायमंड वर्क होतं. ब्लाऊजवरती जरी जास्त नसलं तरी स्लीव्जला होतं, जास्त होतं, भरपूर मोठे मोठे डायमंड होते. त्यामुळे मग म्हटलं कसं करू. मग सगळ्यात आधी मी इथं लायनिंग करून घेतलं, जसं फिटिंगचं माप होतं तसं फिटिंगचं जे माप होतं ते टाकलं आणि व्यवस्थित लायनिंग करून घेतलं. बघा, लाईन एकदा का मारली नाही मग काय, त्याच्यावरती फक्त शिलाई फिरवायचं झालं. 2-3 टिपा टाकून द्यायच्या साईडनी, संपला विषय. आणि जवळ सगळ्या ब्लाऊजला मी वेगवेगळा धागा देते. जर कस्टमर 15 किंवा 20 रुपये द्यायला तयार असेल आणि एकच 10 रुपये देणार असतील ना, तर मी एकच धागा सगळ्या ब्लाऊजला वापरते. तर आता इथं झालं असं, मी सगळ्याला लायनिंग करून दिल्या. मग अक्का म्हणली द्या मी फिटिंग करून घेते. तर तिला मी तर दोरा वगैरे व्यवस्थित लावून देत होती, कारण ते तिला एवढं जमत नाही अजून बॉबिन भरणं वगैरे, त्यामुळे तिला दोरा वगैरे लावून देत होते. पण तिला काय ते लॉकच करता जमत नव्हतं, त्यामुळे ती अडकवून ठेवायची सुई. सो सगळ्यांना आधी म्हटलं तिला कर, जसं येईल तसं कर म्हटलं, तुला पण शिकल्याशिवाय येणार नाही. मग तिनं चालवलं. तिला तर तसं तर मशीन चालवायला आवडती, पण जमत नाही एवढं अजून, कारण लगेच जमणं पॉसिबल नाही. तसं मशीन चालवते ती, पण लॉक वगैरे करणं ह्या गोष्टी तिला जमत नाही. बघा इथं पण सेम तसंच झालं, अडकून बसला जो धागा. तिनं जो स्टिच केलं होतं ना ते उलटं झालं. तर तिला मी इथं खुलून पुन्हा सांगितलं असं कर. तर तिला शिकवण्यामध्ये पण खूप टाईम जातोय, पण येणं पण गरजेचं आहे. आणि हे पण म्हणतायत तिला थोडंफार शिकव, म्हणजे तिला पण येईल, कारण थोडं जरी आलं ना घरातलं तरी बरं असतं. आणि रुद्राची लुडबुड तर सुरूच असते अजून इथं. आता ह्यामध्ये झालं असं की मी सांगितलं की डायमंड वर्क होतं ब्लाऊजवर, त्यामुळे माझी सुई तुटली. इतकं जोरात धाड वाजलं ना, अख्ख्या घरात आवाज झाला होता. खूप मोठा डायमंड होता, त्यामुळे खूप जोरात मशीन धाड असं वाजलं आणि सुई अर्ध्यातूनच तुकडाच मोडला सुईचा. आता मी काय करू मला समजत नाही, कारण 10-10 रुपयांसाठी जर सुई मोडायचं म्हटलं तर कुठं परवडतंय, अजिबात परवडत नाही. आत्तापर्यंत माझ्या 4 सुया अशाच तुटलेल्या आहेत आणि खूप जास्त सुया लागतात बरं का. सुया काय जास्त पण स्वस्त भेटत नाहीत, थोड्या किंमतच लागते. त्यामुळे मग प्रत्येक ब्लाऊजला जर एक तुटायची म्हटलं तर कसं व्हायचं. शक्यतो मी ज्या ह्याच्यावरती ब्लाऊजवरती डायमंड वर्क आहे, छोटे छोटे हिरे वगैरे असतात, तसले घेतच नाही. थोडेफार असते तर मी त्यांना सांगते की मला जिथं सुई येईल तिथला मी हिरा काढून टाकेन तरच शिवायला मी तयार आहे, नाहीतर मी शिवणार नाही असं मी त्यांना सांगते. पण ह्या ब्लाऊजवरती बघितलंच नाही की स्लीव्जला आहे वर्क. पटपट करण्याच्या नादात कळलंच नाही की कुठल्या ब्लाऊजवरती वर्क आहे कुठल्या नाही. मग मला वाटलं आता उलटं केल्यानंतर आपल्याला आतलं दिसणार नाही, बाहेरचं मला नेमकं दिसलं नाही. मला वाटलं थोडीशी जाड लेस असेल, पण तसं नव्हतं. तिथे एक हिरा होता मोठा, नेमका सुईच्या खाली आला आणि तुटून निघलं. तर अक्काला सांगत होती असं कर तसं कर. आणि जे ब्लाऊजला जी शिलाई देताना घोटाळा झाला ती मी पलीकडे तिला उसवून देत होती. तर असं माझं रुटीन असतं दिवसाचं. खूप म्हणजे बिझी आयुष्य असतं, बिलकुल 1 सेकंद इकडं तिकडं टाईम नसतो. तर तिला काय जमत नव्हतं, मग ती म्हटली तुमचं तुम्ही करा. आणि सुई तिच्याकडून नाही तर माझ्याकडून तुटली, कारण हाच ब्लाऊज आहे तो बहुतेक ज्याच्यावरती सुई तुटली. नाही, शक्यतो हा नसेल, ह्याच्यानंतरचा.
तर खूप वाईट वाटलं मला सुई तुटली त्यानंतर. पण एक गुड न्यूज झाली. आता गुड न्यूज म्हणू की बॅड न्यूज म्हणू की माझं लक म्हणू की अनलक काहीच कळत नाही. सुई तुटली पण जो बल्ब माझ्या मशीनचा गेला होता, 1 वर्षापूर्वी गेला होता जो बल्ब, तो बल्ब पुन्हा चालू झाला आहे. त्यामुळे आता मलाच कळत नव्हतं की गुड न्यूज आहे की बॅड न्यूज. तर मग त्यानंतर आम्ही थोडंसं आवरलं पटपट, ते ब्लाऊज फिट केले, ठेवले भरून, अर्धेच फिट केले, 2 केलेच नाहीत कारण त्याच्यावरती डायमंड वर्क होतं. म्हटलं राहू दे, त्या कस्टमरला रिटर्न देऊन टाकू, घाला नाही तर तिकडं काही करा. त्यानंतर आम्ही मार्केटला निघालो होतो, थोडं सामान घ्यायचं होतं. तर ही बघा ती सुई तुटलेली आणि हा बल्ब चालू झाला. आता मी गुड न्यूज म्हणू की बॅड न्यूज माहीत नाही, पण माझ्यासाठी खरं तर चांगलंच झालं बल्ब लागला ते, कारण रात्री पण मग काम करता येतं. तर असा होता आजचा ब्लॉग. चलो बाय.